हे पहा मुलांनो, मापन या घटकामध्ये कागद मापन या घटकावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळी उदाहरणे विचारली जातात. आपण कागदाचं डझन, ग्रॉस, दस्ता आणि रिम याचा सहसंबंध काय आहे ते पाहणार आहोत. 12 वस्तू म्हणजेच 12 कागद बरोबर 1 डझन. 12 कागद बरोबर 1 डझन. 12 वस्तू बरोबर 1 डझन. 12 डझनाचा 1 ग्रॉस. 12 डझन कागद बरोबर 1 ग्रॉस म्हणजेच 144 कागद. 24 कागद बरोबर 1 दस्ता. 1 दस्ता म्हणजेच 2 डझन. 20 दस्ते बरोबर 1 रिम म्हणजेच 480 कागद म्हणजेच 40 डझन कागद. आता या सर्व महत्त्वाचे घटक डझन, दस्ता, ग्रॉस आणि रिम यांचं आपण कागदामध्ये रूपांतर करणार आहोत. 1 डझन बरोबर 12 कागद. 1 दस्ता बरोबर 24 कागद. 1 ग्रॉस बरोबर 144 कागद. 1 रिम बरोबर 480 कागद. एवढा तक्ता लक्षात ठेवला असता आपल्याला स्कॉलरशिपमध्ये किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही कागदमापनवरील प्रश्न विचारला असता आपण त्याचे अचूक उत्तर काढू शकतो. धन्यवाद.